नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, कमळी ही मालिका दिवसेंदिवस खरंच एक वेगळाच धमाका करत चालली आहे आणि हा धमाका बघायचा असेल मित्रांनो तर अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करायचं. मित्रांनो, आता आपण असं बघितलंय की आता कमळी कॉलेजचे सगळे मुलं मुली सगळे घेऊन गेलेले असतात रायगड बघायला, रायगड किल्ल्यावर. तिथे आता रायगडला जाण्यासाठी त्यांनी बस केलेली असते आणि बसमध्ये बसण्यापासून ते प्रवास करेपर्यंत अनेक कटकट करायला सुरुवात केलेली असते. तिला बसायचं असतं ऋषीच्या जवळ आणि कमळी म्हणते की बस, पण ऋषीला मात्र अनिकाच्या जवळ बसायचं नसतं, ऋषीला कमळीच्या जवळ बसायचं असतं. ऋषीचं असं म्हणणं असतं की रायगड इतकं लांब आहे, तिथपर्यंत जाईपर्यंत माझ्या डोकाच्या अगदी भुगा करून टाकेल ही अनिका, त्यामुळे प्लीज कमळी तूच माझ्याजवळ बस, मला या पोरीजवळ बसायचं नाहीये. अनिकाला असं वाटतं की ही कमळी टमळी जिथे तिथे येते आणि माझ्या रिशला घेते, म्हणून ती आता अगदी रागराग करत असते आपल्या कमळीचा. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या अनिकाला जायचं असतं ते लोणावळ्याला एन्जॉय करायला, रायगडला किंवा किल्ले वगैरे बघायला तिला जायचं नसतं. जबरदस्तीने किंवा नाय विलाज म्हणून कोणीच नसतं तिच्यासोबत, म्हणून ती आता रायगडावर आलेली असते या सगळ्यांच्या सोबत. मात्र तिथेही तिला असं वाटतं की सगळ्यांनी मी म्हणेल तसंच ऐकायचं, मला ऋषीच्या जवळ बसायचंय, मी जसं म्हणेल तसंच गाण्याच्या भेंड्या खेळायच्या, ती जसं म्हणेल तसंच सगळ्यांनी करायचं, असं आता एक म्हणणं असतं आपल्या अनिकाचं. आणि तिचं कुणीच काही ऐकत नसतं, कमळीचं सगळे काही ऐकत असतात. आणि ऋषी म्हणतो की अनिका एकदम शांत बसायचं, कमळी सांगते ना तसंच करायचं. बिचारी अनिका आता तसंच करत असते, कारण ती एकटी पडलेली असते, तिच्या मैत्रिणी सुद्धा निघून गेलेले असतात. अनिकाला सपोर्ट करायला किंवा तिला साथ द्यायला कोणीच नसतं. त्यांचा प्रवास सुरू झालेला असतो. आता ते एन्जॉय करत मस्त गाण्याच्या भेंडा किंवा किल्ल्यांची माहिती किंवा शिलेदारांची माहिती मिळवत आता गडावर पोहोचलेले असतात. फायनली ते गडावर जातात. तिथे आता ऋषी गडाची पायरी चढायपासून तर ते गडाच्या थेट वरपर्यंत सगळी काही माहिती अगदी डिटेलमध्ये देत असतो. सगळ्या मुलं मुली अगदी आवडीने आनंदाने ते ऐकत असतात, कारण माहिती खूप छान असते आणि व्यवस्थित असा ऋषी आपला सांगत असतो. अनिका सुद्धा ऐकत असते, तिला सुद्धा थोडा इंटरेस्ट यायला लागलेला असतो, कारण कमळी म्हटलेली असते की अनिका वाईट नाहीये, मुळात तिला वाईट बनवलंय किंवा वातावरणात तसं नेल्यामुळे अनिका झालीये. चांगल्या वातावरणात तिला नेलं, चांगल्या सवयी लावल्या तर अन्नपूर्णा आजी नक्कीच आपली अनिका सुद्धा चांगलं वागायला लागेल आणि तुम्हाला हवी आहे तशीच आपली अनिका होईल. आणि खरंच तसंच व्हायला लागलेलं असतं. अनिका हळूहळू बदल घडत असतो आणि ती आता पॉझिटिव्ह अशी वागायला लागलेली असते, चांगलं वागायला लागलेली असते. मधून मधून तिला लहर येतच असते, कारण गडावर चढलेले असतात, अर्धा गड फिरून झालेला असतो. आता त्यांना भूक लागलेली असते, कारण सकाळपासून प्रवास करताय आणि फिरलेले असतात, त्यामुळे आता भुका लागतात. आता खायचं काय, तर कमळीने ठरवलेलं असतं की या झाडाच्या खाली चूल मांडायची मस्तपैकी आणि इथे छान असा स्वयंपाक बनवायचा आणि मग सगळ्यांनी मिळून खायचा, एन्जॉय करायचं. अनिका म्हणते, ए गावछाप, काही कळतंय का तुला, हे चुलीवरचं जेवण वगैरे मी खात नसते, हायजीन आणि स्वच्छता हवी असते मला, हे उघड्यावरचं जेवण त्यात ते चुलीवर बनवलेलं मी खाणार नाही, माझं जेवण वेगळं असतं आणि मला तेच जेवण हवंय. कमळी म्हणते, अनिका मी सगळे हेच जेवण जेवणार आहोत, जेवायचं तर जेव, नाही तर बस तशीच. आता अनिका नेहमीप्रमाणे तोंडाचा तंबोरा करून एका बाजूला जाऊन बसलेली असते. इकडे मात्र कमळीने किंवा सगळ्याच टीमने छान असं जेवण बनवलेलं असतं चुलीवरचं आणि सगळे एन्जॉय करत असतात जेवण, अगदी सगळ्यांना वाढून घेतलेलं असतं आणि मस्त ते आता जेवणार असतात. अनिका मात्र बिचारी पोटाला हात लावते आणि लांबून कमळीच्या पूर्ण मित्रमैत्रिणींची वाट बघत असते किंवा त्यांच्याकडे बघत असते की कसे जेवताय, मला इतकी भूक लागली, माझ्याकडे काहीच नाहीये आणि ते कसला एन्जॉय करताय. आता अनिका ही मनातल्या मनात बोलत असते, पण तिची हिंमत होत नाही की मी जाऊन मला जेवायला दे किंवा कमळीने तरी मला बोलावं. कमळी शेवटी कमळीच असते, कमळी प्रेमळ असते, कमळी अनिकाची गंमत करते, अनिकाला राहवतच नाही, ती सारखी यांच्याकडे बघतच असते. शेवटी आता कमळी म्हणते, अनिका इकडे ये, जे समोर आहे ताटात ते गुपचूप खायचं, ये आणि आमच्यासोबत जेवायला बस. अनिका एका मिनिटात येते आणि कमळी आणि ऋषी त्यांच्यासोबत जेवायला बसते. छान असं जेवण तिने एन्जॉय केलेलं असतं आणि कमळी म्हटली तशी अनिका हळूहळू यांच्यामध्ये आता मिसळायला लागलेली असते आणि चांगली वागायला लागलेली असते. कमळी म्हणलेलीच असते की मी अनिकामध्ये बदल नक्कीच घडवणार. अनिकाचा ब्रेन वॉश करण्यासाठी कामिनीही नसते किंवा तिच्या मैत्रिणी नसतात टॉर्चर करायला, त्यामुळे अनिका आता छान वागते आणि कमळी म्हणते तसंच ऐकायला लागलेली असते. आता गडावर गेल्यामुळे म्हणा किंवा आपल्या महाराजांची पावनभूमी असते तिथे,
त्यांचा स्पर्श तिथे झालेला असतो, त्यामुळे सगळं पॉझिटिव्ह आणि छान छान असं घडत असतं. आणि का आता कमळीच्या जवळ यायला लागलेली असते, तिला एक मैत्रीण मानायला लागलेली असते आणि गोड गोड तिच्याशी वागायला लागलेली असते, किंवा कमळी जे सांगेल तसं अनिका ऐकत असते. प्रत्येक वेळेला तिला क्रॉस चालत नसते. तर इकडे मित्रांनो अजून एक धमाका होणार असतो. आपली नयनतारा जाणार असते अन्नपूर्णा आजीला भेटायला. नयनतारा आजीची इतकी काळजी घेत असते, अगदी आपली आई असल्याप्रमाणे काळजीही वाटत असते, किंवा तिला एक प्रेमही त्यांच्याबद्दल असतं. विशेष असं तिच्याबद्दल अट्रॅक्शन असतं. म्हणून नयनताराने सगळं आवरलेलं असतं आणि आता अन्नपूर्णा आजीसाठी काही फळं, खीर, खाण्याचे वेगवेगळे पदार्थ असे तोंडाला चव यावी म्हणून बनवून घेतलेले असतात साधनाकडून. आणि नयनतारा साधनाला सगळं ते पॅक करायला लावते आणि आता साधनाला म्हणते की हे गाडीत नेऊन ठेव, मला जरा अन्नपूर्णा आजीच्या घरी लगेच निघायचे. अगदी हिम्मत करते आपली गौरी आणि लगेच नयनताराला म्हणते, मॅडम मी हे सगळं घेऊन तुमच्यासोबत आले तर चालेल का? नयनताराचा मूड चांगला असतो. नयनतारा म्हणते, हो साधना मावशी, का चालणार नाही, या की तुम्ही माझ्या बरोबर, मला खरंच आवडेल तुम्ही आलात तर. आता मात्र नयनतारा आणि गौरी सगळं काही सामान वगैरे घेऊन अन्नपूर्णा आजीच्या घरी गेलेले असतात. तिथे राजनला माहिती असतं की नयनतारा येणारे आईला भेटायला. राजन अगदी आनंदाने स्वागत करतो नयनताराचं आणि नयनताराला सुद्धा खूप छान वाटतं की मी एवढं खायला आणलंय किंवा अन्नपूर्णा आजीशी आज निवांत अशी गप्पा मारू शकते. आता रागिनी कामिनी अगदी भामट्यासारख्या एका बाजूला सोफ्याच्या तिथे उभ्या असतात. राजन नयनताराचं स्वागत करतो. जरा वेळ नयनतारा बसते, चहा पाणी होतं आणि मग नयनतारा म्हणते, जाऊ का मी आता अन्नपूर्णा ताईंकडे, कारण मला असं झालं मी त्यांना कधी बघेल किंवा त्यांच्याशी कधी बोलेल. राजन म्हणतो, हो हो जाऊ शकते, झालीये त्यांची झोप, जा नयनतारा तू. आता नयनतारा चाललेली असते. तिथे आपली गौरी म्हणजे साधना मावशी असते. तिने तोंडावर पूर्ण पदर घेतलेलं असतो. तिला घरात आली तेव्हापासून राजनला वेगळीच काहीतरी फिलिंग येत असते. कोणीतरी आपलं असल्याचं राजनला सारखं वाटत असतं. राजन सारखं तिच्याकडे बघत असतो आणि वेगळीच काहीतरी राजनच्या मनामध्ये फिलिंग येत असते. आता नयनतारा म्हणते, साधना मावशी जे काही आपण साहित्य आणलंय सगळं सामान घेऊन अन्नपूर्णा ताईंच्या रूम मध्ये चला. आता नयनतारा पुढे चाललेली असते आणि आपली साधना मावशी म्हणजे गौरी तोंडावर पूर्ण पदर घेऊन ते खाण्यापिण्याचं सामान घेऊन तिच्या मागून हळूहळू चाललेली असते. कामिनी आणि रागिनी का कोणास ठाऊक अगदी एकदम एकटक ह्या आपल्या गौरीकडे बघत असतात. कामिनी तर असं बघत असते की जणू काही कामिनीला कळालंय की हीच गौरी आहे राजनची बायको आणि गुपचूप आपल्या घरात आली आहे. तिने तिचा चेहरा वगैरे बघितलेला नसतो, पण कामिनी अगदी रागाने या गौरीकडे बघत असते आणि तेवढीच गौरी घाबरलेली सुद्धा असते आणि अगदी थरथर कापत ती नयनताराच्या मागे चाललेली असते. अगदी डोक्यावर पदर वगैरे आणि घाईघाईने ते नयनतारा बरोबर आतमध्ये जाणारच. आता ह्या दोघी सुद्धा अन्नपूर्णा आजीच्या रूम मध्ये तर गेलेल्या असतात आणि नयनतारा अन्नपूर्णा आजीच्या जवळ बसते, चौकशी करते, हालचाल विचारते आणि छान अशा गप्पा चाललेल्या असतात. तेवढ्यात काय नयनताराला एक महत्वाचा फोन येतो आणि फोनला नेटवर्क नसतं. म्हणून नयनतारा म्हणते, साधना मावशी इथे बसा, मी जरा 5 मिनिटात फोनवर बोलून येते. म्हणून आता फोनवर बोलण्यासाठी नयनतारा बाहेर गेलेली असते. तर आपली साधना मावशी जी नयनतारा खीर भरवत असते अन्नपूर्णा आजीला, ती स्वतः खीर भरवायला लागते. स्वतःच्या हाताने अन्नपूर्णा आजीला खीर भरवते. अन्नपूर्णा आजीच्या मनामध्ये एक विचार चाललेला असतो, जी व्यक्ती मला खीर भरवतीये ती माझी कुणीतरी जवळची असल्याची किंवा आपला माणूस असल्याचं तिला फिलिंग येत असतं. फार खुश होत असतात आणि छान अशी ती खीर खात असतात. त्यामुळे साधनालाही छान वाटत असतं की माझ्या सासूबाईंना मी भरवतीये. रू बनवते ना तशीच टेस्ट या खिरीला आहे असं अन्नपूर्णा आता मनातल्या मनात म्हणत असते. भरलेली असते. अन्नपूर्णा आजीशी बोलायचं असतं, सगळं काही मनातलं सांगायचं असतं, पण कामिनी रागिनीला इतकी घाबरते की पूर्ण तोंडावर तिने भीतीने असा पदर ओढून घेतलेला असतो. त्यामुळे अन्नपूर्णा आजीला काही तिचा चेहरा दिसत नसतो. तिथेच जवळ आजोबा सुद्धा बसलेले असतात. आता सरूचा पदर थोडासा हलतो आणि बाबांचं लक्ष सरूकडे जातं. आनंद होतो बाबांना सरूला बघून की त्यांचा आनंद अगदी गगनात मावत नसतो. त्या आजीला इशारा करून सांगण्याचा प्रयत्न करत असतात की अगं ही दुसरी तिसरी कुणी नसून आपली गौरी तुझी सून राजनची बायको आहे, कमळीची आई आहे. खूप त्यांना सांगावं असं वाटतं, सांगण्याचा प्रयत्न करत असतात. अगदी धडपड चाललेली असते आजोबांची, पण करणार काय, त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नसतो आणि ते काय सांगताय हे अन्नपूर्णा आजीला कळत नसतं. आजोबा मात्र कमालीचे खुश झालेले असतात आपल्या गौरीला समोर बघून. गौरी म्हणते आजोबांना, तुम्हाला काही हवंय का? तिने पदर पूर्ण तोंडावर घेतलेला असतो. काही हवं असेल तर सांगा, मी तुम्हाला देते. आणि हवंय का? सरूची भेट खूप दिवसानंतर झालेली असते, त्यामुळे आजोबा तर खूप खुश असतात. अन्नपूर्णा आजी आजोबा
यांना असं आपलं कुणीतरी आलं ही फिलिंग आलेली असते आणि ते खरंच त्यांच्या सुने बरोबरच असतात, त्यामुळे त्यांना छान छान असं वाटत असतं. गौरीला मात्र संशय आलेला असतो की आजोबांनी कदाचित मला ओळखलंय आणि म्हणूनच ते माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात किंवा इतके आनंदी येते. ती आजोबांच्या पाया पडते आणि आशीर्वाद घेते. लगेच प्रेमाने डोक्यावर तिच्या हात ठेवतात आणि आशीर्वाद देतात. आता गौरी विचार करायला लागते की मला जर कमळीला रागिणीच्या कामिनीच्या तावडीतून जर सोडवायचं असेल, सुखरूप इथून बाजूला न्यायचं असेल तर मी काय करू? काहीतरी मला आयडिया लढवायलाच लागणार आहे. त्याची काळजी लागलेली असते ह्या गौरीला, म्हणून तिथे आलेली असते ती बघायला की मी कमळीला या घरातून कशी बाहेर काढू शकते. आता सरू अन्नपूर्णा आजीला म्हणते तुमच्या मोठ्या सुनेबद्दल काळजी लागू नये ना, तिच्याबद्दलच मला काही सांगायचंय, पण कसं सांगू मला कळत नाहीये, भीती वाटतीये. सरूच्या मनात कुठेतरी येतं की आता राजांचा संसार आहे, मग आपण मध्ये यायला काहीच अर्थ नाहीये, आपण नको यायला मध्ये. या विचाराने सुद्धा ती थांबते की आपण अन्नपूर्णा आजीला सगळं सांगितलं तर इथे थांब असा आग्रह करणार, मग राजांचा जो संसार आहे तो मोडणार. त्यामुळे ती म्हणते सांगू की नको असं तिची दुविधा मनस्थिती झालेली असते. इतके दिवस मी स्वतः सगळ्यांपासून, तुमच्यापासून, राजांपासून, आजोबांपासून, या घरापासून वेगळी राहिले, तुमच्या नातीला वेगळं ठेवलं, आम्ही तुमच्या संपर्कात आलोच नाही, पण याला काही कारणं आहेत. मला सुद्धा भेटावं वाटायचं, तुमच्या नातीला तुमच्याकडे आणावं असं वाटायचं, पण याच्या मागे अशी कारणं आहेत ना की मला रागिणीची आई म्हणजे कामिनीने धमकी दिली होती आणि मला इथून निघून जा किंवा जीवे मारल असं सांगितलं होतं, आणि आतापर्यंत ती माझा पाठलाग करते का तर मला संपवायचंय, तिच्या मुलीच्या संसारात मी येऊ नये म्हणून. तुमची मोठी नात तर या घरात आलेली आहे ठीक आहे, पण तिच्या जीवाला धोका आहे कामिनी आणि रागिणीपासून, त्या तिला मारून टाकणार यात काही शंकाच नाही. पूर्ण आजीला कळतच नाही की ही एवढी माहिती सांगतेय गौरीबद्दल, माझ्या कमळीबद्दल, पण ही आहे तरी कोण? माझ्या सुनेबद्दल हिला कसं सगळं माहिती? अन्नपूर्णा आजीच्या डोक्यात आता विचार चालू होतो, ही माझी सून गौरी तर नसेल ना? कुठेतरी संशय आलेला असतो अन्नपूर्णा आजीच्या मनात. अन्नपूर्णा आजी आता हालचाल करायला लागते. आतापर्यंत जे काही घडलंय ते गौरी सगळं अन्नपूर्णा आजीला सांगून टाकते. आजोबा सुद्धा अन्नपूर्णा आजीला म्हणजे खुणावून सांगत असतात की हीच आपली सून आहे गौरी, एकदम आपल्यापासून ती चेहरा लपवतीये. अन्नपूर्णा आजी इतका प्रयत्न करते, सगळं आपल्या जेवढं शरीरातलं बळ असतं तेवढं एकवटते आणि काही करून हिच्या तोंडावरचा पदर काढायचा आणि ही कोण आहे हे मला बघायचंय. आता हातात जो चान्स आलाय तो मला सोडायचा नाहीये. नातीबद्दल, मोठ्या सुनेबद्दल एवढं परफेक्ट कसं सांगतीये? सगळं कसं माहितीये? माझी मोठी सून असेल असंच तिला खात्री वाटत असते. मात्र अन्नपूर्णा आजी सुद्धा अगदी धीट असतात. त्या सरूच्या तोंडावरचा पदर ओढतात आणि काय समोर बघतात तर सरू. आता मात्र अन्नपूर्णा आजीला असा काय धक्का बसलेला असतो की माझी सून इतके दिवस आमच्यापासून जी लांब होती गौरी, ती माझ्या समोर आहे. ह्या आजीला इतका आनंद झालेला असतो, आनंदाचा धक्का बसलेला असतो. प्रेमाने तिला मिठी मारते, चेहऱ्यावरून हात फिरवते, खूप खूप लाड करते. बोलता येत नसतं पण भावना व्यक्त करते. तिची नात कमळी आहे, तिचा काळजी घ्या, ती माझीच आणि राजांचीच मुलगी आहे आणि या घरात तिच्या जीवाला धोका आहे, लक्षात ठेवा. कामिनी तिला जिवंत ठेवणार नाही. तिने याआधी आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला आणि आता सुद्धा कामिनी तेच करणार. त्यासाठी तुम्ही उठा आणि लवकर बऱ्या व्हा, तुमच्या नातीची काळजी घ्यायला. तुमच्या नातीला तुमची गरज आहे आजी, पहिला तुमची गरज आहे, आणि तुम्ही जर उभ्या राहिल्या, पहिल्यासारख्या वागायला लागल्या तर तिला काहीच भीती राहणार नाही कामिनीपासून. त्यामुळे लवकरात लवकर बऱ्या व्हा आणि तुम्ही उठून आपल्या नातीसाठी अगदी खंबीरपणे उभं राहा. तू जाऊ नकोस असं आजोबा आणि अन्नपूर्णा आता गौरीला खुणावत असतात. आता गौरी, तिला सुद्धा वाटत नसतं की एवढं सगळं सोडून जावं, नवरा मिळालाय, सासू सासरे पोरगी सगळा संसार तिथेच असतो, पण गौरीचं मन म्हणतं की नको, राजांचा संसार आहे तो मोडणं योग्य नाहीये. म्हणून गौरी अगदी जड पावलाने तिथून जाण्याचा प्रयत्न करते. अन्नपूर्णा आजी तेवढ्याच खंबीरपणे तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. बोलता येत नसतं तरी पण खुणावत असतात किंवा हातवारे करून थांब असं सांगत असतात, हे सुद्धा तुझ्या हक्काचं घर आहे. मित्रांनो, बघू आता आजोबा आणि अन्नपूर्णा आजी खरंच प्रयत्न करतील का? आणि अन्नपूर्णा आजी जर बोलली गौरीला बघून आणि म्हणाली की गौरी इथे थांब, तू कुठेच जायचं नाही, तर खरंच धमाका होणार. हा धमाका जर बघायचा असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.